आता हा पहा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय म्हटलेलं आहे इथं बघा, दोन क्रमवार विषम संख्येची बेरीज 32 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता यासारखा जो प्रश्न आहे तो सोडवत असताना हा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वापरायचा आहे. म्हणजे इथं बदल काय केला जाईल, तर इथं तुम्हाला दोन संख्येची बेरीज दिली जाईल, दोन संख्येचा फरक दिला जाईल किंवा दोन संख्येची वजाबाकी दिली जाईल आणि मग त्याच्यापैकी तुम्हाला मोठी संख्या किंवा लहान संख्या विचारली जाईल. तर मग ते कसं काढायचं आहे ते आता इथं आपण बघायचं. अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला तो काढता आला पाहिजे. इथं काय म्हटलंय की दोन क्रमवार विषम संख्येची बेरीज 32 आहे. आता ते दोन्ही संख्या आपण x आणि y जर मांडल्या, समजा बघा x अधिक y जर दिल्या तर 32 आहे. मग ते त्यापैकी मोठी संख्या म्हणजे पहिली जी मोठी आपण x मानलेली आहे. आता दुसरी गोष्ट इथं तुम्हाला एक तर बेरीज आणि एक फरक माहीत असणं किंवा वजाबाकी माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही संख्या शोधू शकताय. मग जर दोन क्रमवार संख्येची बेरीज येत असेल तर दोन क्रमवार संख्येतील फरक जो आहे तो फरक किती येतो, तो फरक येतो 2. म्हणजे इथं तुम्हाला दोन संख्येची बेरीज मिळालेली आहे, दोन संख्येची वजाबाकी मिळालेली आहे. म्हणजे उदाहरण तेच आहे, फक्त वेगळ्या पद्धतीनं मांडलेलं आहे मी. मग आता दोन संख्येची बेरीज तुमच्याकडे आहे, दोन संख्येतला फरक आहे. तुम्हाला मोठी संख्या विचारली असेल तर कसं काढायचं बघा. इकडं काय करायचं, तुम्हाला मोठी संख्या काढत असताना काय करायचं, बेरीज किती आहे 32 अधिक तो त्यातला फरक 2 भागिले 2 करायचं. 32 अधिक 2 किती झाले 34. 34 भागिले 2 केलं तर तुमचं उत्तर किती येतं 17. म्हणजे तुमची मोठी संख्या किती आलेली आहे 17 आलेली आहे. आता त्याच वेळी समजा तुम्हाला लहान संख्या विचारली तर ती लहान संख्या पण काढायची असेल तर ती याच पद्धतीने काढायची आहे. आता समजा तुम्हाला विचारली लहान संख्या काढताना काय करायचं बघा, 32 इथं मोठी काढताना अधिक केलं होतं, लहान काढताना वजा करायचं आहे. म्हणजे 32 वजा 2 भागिले 2 बरोबर 30 भागिले जर 2 केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 15. म्हणजे अगदी काही सेकंदामध्ये 5 ते 10 सेकंदामध्ये तुमची इथं उत्तरं तयार होतील आणि याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील.